हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। अगदी मस्त आणि कुरकुरीत ही कोथिंबीर वडी होते। अगदी वेगळ्या पद्धतीची ही कोथिंबीर वडी केलेली आहे, तर नक्की ट्राय करा। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता आपण फटाफट सुरुवात करूयात। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 वाटी होईल एवढी मी कोथिंबीर घेतलेली आहे। तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नितळून घेतलेली आहे। तर आता आपण कोथिंबीर कट करून घेऊयात। अगदी बारीक कट करून घ्यायचे आहे कोथिंबीरला, त्याने आपली कोथिंबीर वडी आहे ती छान अशी कट केली जाते पीसेसमध्ये। तर बघू शकता अगदी बारीक अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे कोथिंबीरला। तर इथे बघू शकता मी कोथिंबीर अगदी बारीक कट करून घेतलेली आहे सर्व। ते आता आपण एका बाउलमध्ये साईडला ठेवून घेऊयात। तर इथे मी चणा डाळ घेतलेली आहे, तिला 6 तास भिजवून घेतलेली आहे आणि गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे 6 तास। त्यांनी आपली चणा डाळ आहे ती लवकरात लवकर भिजली जाते। ह्या वाटीच्या मापाने मी घेतली होती चणा डाळ भिजवण्यासाठी। तर भिजल्यानंतर 1 बाउल अशी आपली चणा डाळ झालेली आहे। ती आता आपण चणा डाळ आहे ती मिक्सरला लावून घेऊयात। अगदी बारीक मिक्सरला लावून घ्यायची आहे। तर मी सर्व चणा डाळ आता याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। तर इथे मी सर्व चणा डाळ घालून घेतलेले आहेत। त्यानंतर 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर 6 लसूण घेतलेले आहेत आणि अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे। आणि आता आपण अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून घेणार आहोत। अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घातल्याने आपलं बॅटर आहे ते पातळ होईल, आपल्याला घट्ट असं बॅटर ठेवायचं आहे। तर इथे बघू शकता मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला आता चेक करून दाखवते बॅटर कसं झालेलं आहे ते। तर बघू शकता बॅटर आपल्याला जसं पाहिजे आहे तसं घट्ट झालेलं आहे। तर आता मी एका बाउलमध्ये सर्व हे बॅटर आहे ते काढून घेणार आहे। तर इथे मी सर्व आता काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये पाव चम्मच हळद घालून घेणार आहोत आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी मीठ आणि हळद आहे ते बॅटरला छान असं लावून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता माझं छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि बॅटर आहे ते मस्त असं ढोकळ्यासारखं फुलतो। त्यानंतर आपण ही कोथिंबीर आहे ती घालून घेऊया सर्व आणि छान असं मिक्स करून घेऊयात। अजिबात टाइम लागत नाही कोथिंबीर वडी व्हायला। आपण अर्धा तास किंवा 15 मिनिटं देखील ठेवणार नाही आहोत, डायरेक्ट आपण ही स्टीम करून घेणार आहोत। अगदी मस्त अशी ढोकळ्यासारखी ही कोथिंबीर वडी फुलते आणि सामान देखील अजिबात जास्त लागत नाही। खूप कमी सामानात ही आपली कोथिंबीर वडी तयार होते। तर बघितलंच असेल तर तुम्ही किती सामान कमी लागलेलं आहे ते कोथिंबीर वडीसाठी। अगदी आपल्या घरी इझिली हे सामान आहे ते अवेलेबल असतो। तर इथे मी मिक्स करून घेतलेले आहे, त्यामध्ये 1 चम्मच व्हाईट तीळ घालून घेतलेले आहेत आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। तर माझं इथे मिक्स करून देखील झालेलं आहे। तर आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वडी करणार आहोत। इथे मी आता तेल लावून घेणार आहे, चारी साईडने छान असं तेल लावून घ्यायचं आहे, त्याने कोथिंबीर वडी आपली इझिली प्लेटमधून निघते। तर इथे माझं तेल देखील लावून झालेलं आहे। तर आता आपण इथे बॅटर घालून घेऊयात प्लेटमध्ये सर्व आणि आता आपण चारी साईडने सर्वकडून फिरवून घेऊयात। तर आपण थोडंसं चमच्याच्या मदतीने देखील साईडने थोडंसं छान असं फिरवून घेऊयात आणि आता आपण थोडेसे व्हाईट तीळ ॲड करून घेऊयात। थोडेसे व्हाईट तीळ वरून लावून घ्यायचे, त्याने आपली कोथिंबीर वडी दिसायला देखील छान दिसते। थोडंसं टॅप करून घेऊयात, जेणेकरून कोथिंबीर वडी आहे ती छान अशी प्लेटला बसली जाईल। तर आता आपण स्टीम करायला घेऊयात। इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि वरती स्टँड ठेवलेला आहे। तर आता आपण त्यावरती प्लेट ठेवूयात, अगदी हलक्या हाताने प्लेट ठेवायचं आहे। तर इथे आपलं प्लेट देखील ठेवून झालेलं आहे। आता आपण वरून झाकण लावून घेऊयात आणि 20 मिनिटं आपण
स्टीम करून घेणार आहोत कोथिंबीर वडीला। तर बघू शकता इथे आपली 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण वरचं प्लेट आहे ते काढून घेऊयात। तर बघू शकता आपली कोथिंबीर वडी आहे ती स्टीम मस्त झालेली आहे। तर तुम्हाला मी चेक करून दाखवते चाकूच्या मदतीने। जर चाकू आपला क्लीन आला तर समजून जायचं की कोथिंबीर वडी आपली प्रॉपर शिजलेली आहे आतून। तर बघू शकता इथे माझा चाकू अगदी क्लीन आलेला आहे। तर कोथिंबीर वडी आपली शिजलेली आहे। आता आपण कोथिंबीर वडीला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतरच कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी कोथिंबीर वडीला थंड करून घेतलेली आहे आणि थंड केल्याच्या नंतर बघू शकता साईडने आपल्या कोथिंबीर वडीने ऑलरेडी कडा सोडलेल्या आहेत। तर थोडंसं आपण साईडने काढून घेऊयात। तर बघू शकता इझिली आपली कोथिंबीर वडी आहे ती साईडने निघत आहे। तर मी आता पलटी करून घेत आहे प्लेटला। तर बघू शकता इझिली आपली कोथिंबीर वडी निघालेली आहे। तेल लावल्याने आपली कोथिंबीर वडी इझिली बाहेर निघते आणि थिकनेस सुद्धा बघू शकता मस्त आलेला आहे कोथिंबीर वडीचा। तर आता मी चाकूच्या मदतीने कट करून घेणार आहे। तुम्हाला जेवढ्या साईजचे पीसेस करायचे आहेत तेवढ्या साईजचे तुम्ही छोटे मोठे पीसेस करू शकता। इथे मी मीडियम साईज मध्ये पीसेस करून घेणार आहे। आणि बघू शकता कोथिंबीर वडी अगदी इझिली कट होत आहे। चाकूला देखील आपल्या अजिबात पीठ वगैरे काही लागत नाही आहे। कोथिंबीर वडी आपली छान शिजली गेलेली आहे म्हणून। तर आता आपण कोथिंबीर वडीला डीप फ्राय करण्यासाठी घेऊयात आणि कोथिंबीर वडी डीप फ्रायच करून घ्यायची आहे। त्याने कोथिंबीर वडी आपली छान आतून शिजले देखील जाते आणि कुरकुरीत देखील लागते। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस मीडियम फ्लेमवरती करून घेऊयात आणि एक एक वडी आहे ती तेलामध्ये सोडून घेऊयात। जेवढ्या आपल्या वड्या तेलामध्ये राहतील तेवढ्या आपण वड्या सोडून घेणार आहोत। तर इथे मी सर्व वड्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। आता थोडंसं आपण ॲडजस्ट करून घेऊयात कढईमध्ये। तर इथे बघू शकता अगदी आपल्या कोथिंबीर वडीचा थोडासा हलकासा गोल्डन कलर आलेला आहे। थोडंसं मिक्स करून घेऊयात, पलटून घेऊयात वडीला। तर आता आपली कोथिंबीर वडी प्रॉपर तळून झालेली आहे। तर आता आपण कढईमधून काढून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर आपण अशाच पद्धतीने सर्व कोथिंबीर वड्या तळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपली कोथिंबीर वडी मस्त अशी ढोकळ्यासारखी फुलली गेलेली आहे। आता मी तुम्हाला तोडून दाखवते। बघू शकता आतून देखील मस्त अशी शिजली गेलेली आहे कोथिंबीर वडी आणि खायला देखील एकदम कुरकुरीत लागते। तर इथे आता आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। तर कशी वाटली माझी आजची ही नवीन रेसिपी? जर आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग भेटूयात नवीन अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।